ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला आता चाललोय आता बघा ही पण रेडी झाली आता चाललोय मी पाव आणायला दादाच्या दुकानात तिथं. आणि मग आता चालले आम्ही सगळे फिरायला. तर जेव्हा फिरायला तर तुम्हाला दाखवतो आम्ही. नाश्ता तर आले आपला, तर जरा नाश्ता करून घेऊ आणि मग वरती जरा एकदा जाऊन एक राऊंड मारून येऊ, काय घ्यायचं ते घेऊ आणि मग निघू आपण डायरेक्ट फिरायला. चला जायला निघलो आता. सगळी आहे आपली बरोबर. बघा सगळी रेडी जायला येईल बघा. चला कच्ची बॉटल मग तिथे आतमध्ये घेऊन देणार ना आपल्याला ती लोक. चला गाडी धुतली पण नाही बघा, घाण किती गाडीवर धूल बघा किती बसले. आता आल्यावर परत जायचं आपल्याला तिकडे जाऊन कुठं जाऊ ते बी दाखवतो तुम्हाला. आता वापस जायचं आपल्याला आल्यानंतर. हे बघा माऊ, रिद्धी, सविता, हे बघा ही माऊ सगळी आहे याच्यामध्ये. आम्ही हा का मला डीमार्टला डीमार्टची पार्टी ही गाडी बेसमेंटमधून डायरेक्ट जाऊ वरती. आणि काजू घेतल्या नंतर मस्तपैकी आणि पिस्ता. परंतु मी येत नाही तोपर्यंत ही लोक काही घेत ना. आता या ना मी जवळ येलो ना, मी गेलो तिकडं ATMमध्ये. ATMमध्ये जाऊन आल्यानंतर मला फोन करते का कुठे आहे म्हणून. आता आले तेव्हा केक बघा, केक काही सामानच नाही घेतला ना. मेन पाहिजे होतं चावलामध्ये, चावलंच नाही भेटलं तिथं नाही का. अरे ती मला कॉम्प्लेन घे पप्पा. मला आहे मला बोलते संपल्या कॉम्प्लेन बोलते. मी कॅडबरी बघा किती मोठी घेतली. एस बोलते एसवरच पाहिजे मला कॅडबरी. काहीच नाही घेतलं, घेतलं हे. चला आता काय करायचं मग. आता नाही जा बघू झाला. हिने मागच्या वेळेस पण घेऊन गेलेली ना, आता पण हिने पॉपू घेतला बघा. हिला आवडतो. मागच्या वेळेस तेव्हा पण असा छोटावाला घेतलेला हिने. आता पण हिने तसाच घेतला. नेहमी आली का ते असंच काय ना काय घेत राहते हा. खाऊ घ्यायचं ते नाही. हिनी पण बघ आज हिने हिचाच घेतला, कारण आज काय सामानच ना भरला ना. आम्ही आज फक्त खायलाच भरले, फक्त साबुदाणे घेतले एवढाच. आम्ही सर्व इथं खाऊ घेतले. कॅडबरी कुठली घेतली बेटा तू आज? कुठली आहे ती? वाव एस बबल्सची घेतली कॅडबरी आज. चला आता अजून पुढे बघू काय घेऊ बघा. दीदी दीदीने माझे हे केलाय. चले बेटा. हा बेटा कुठल्या पण लाईन मध्ये लाव ना बेटा. कुठं आधी सगळ्या काउंटर मध्ये तेव्हा लास्टला तिकडे शेवटला आहे बघ तिकडे शेवटला. हा पापू 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 चल मम्मी जाऊ. माझ्यावर ते नाही माझ्यावर चल माझ्यावर. हो ए ती गेली बघ. आता बघा का आता किती होईल याचा अंदाज तरी पण काही सांगू शकत नाही ना. बघूया कार्ड मारून आपण. हा आपला कार्ड मारू आपण. याही चावल नाही भेटलं तरी आहे ना. आणि आपल्याला आम्हाला पण चावलच पाहिजे होतं, पण चावल नाही भेटलं. अरे बाप. उद्या का असा पास्ता बिस्ता घे ना घेतलं तुम्ही आज. पास्ता मी बाबाला घेतले. याही बघा किती सामान घेतले. याही तेलाच्या पिशव्या किती उचलल्या. टँक उचलल्या. टँक 4 मॅगी घेतले ना. हा कुठे बसू, कसं बसू? त्याच्यात नाही, याच्यात बसतात ते. याच्यामध्ये बसतात. इकडे बघा ही बारकी पोर झाली बघा बसायला. हा ही छोटी पोरगी झाली बघा. ये रिन्ना आला एक. तिकडे पापू आहे का? तिकडे पापू आहे. ये लवकर. पण लवकर मग माझजवळ जा. माझा माझजवळ पण माझजवळ तिकडे नाही. माझजवळ
सामान झाला नाही एवढा आमचा. ही बघा माझी नी बिलची पट्टी दाखवते. चल चल पॉपकॉर्न बी घेतले आई. चला पॉपकॉर्नचे पैसे एक मिनिट. चला लिफ्ट आली आपली आतमध्ये. चला आतमध्ये चला. आपण आलोय बाहेर. काय सामानच नाही भेटलं आपल्या. मेन सामान भेटला म्हणजे काय चावल नाही भेटलं फक्त. मी जाऊन गाडीत बसली लगेच. हे बघा सामान काय एवढं जास्त झालं नाही. हिचा खाऊचा सगळा घेतला आहे का आम्ही. बघा हिने इकडे खेळते बघा. हिला खेळायला मस्त आहे बोलते इकडे. बघा इथं खेळायला मस्त आहे बोलते. आहे काय हां इथं कशी भरते पटापट पटापट. ही नुसती धावते. माव पकड माऊला. काय नाही नाही का जास्त घेतला. हा तरी चावल ना भेटलं नाही का. हां आत्ताच गेलतो ना आम्ही सामान भरून. त्याच्यामुळे काही खपलाच नाही. आणि खपला तरी त्याच्यानं आमचे चावल होते. आता घेतणार होतो आम्ही चावलच. पण चावल आम्ही नाही घेतले. म्हणजे तिथे भेटलेच नाही. संपलेत त्यांचे इथे चावल. जा माईचं पाणी पी. जा माईचं पाणी पी. पॉपकॉर्न घेतले. चिट्टी कुठे गेली ग. चिट्टी आहे ना. ये बघा माऊ माऊ. चल 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 पॉपकॉर्न उचल. पॉपकॉर्न घे. मी अगरबत्ती जवळच उभी होतो. त्या असून बी तुम्ही घेतली नाही ना. बघा अगरबत्ती आधी तिथं उभी होती ना. तिथं अगरबत्ती नाही घेतली. हा का घेतला तर बरा. चला आता आपण निघू आपली गाडी घेऊन. माईने काय केलं माहिती आहे का. येऊन जाऊन इथे मना भरवत. हिने खायचं ते पॉपकॉर्न. ती मना भरवतो पॉपकॉर्न. लवली ना तर हिने सामान ठेवला. लगेच निघलो आम्ही. आता चालल्या बाईची तर बसायला. गाडी ठेवली मी रोसून तिकडे. कारण इकडचे यायचा रस्ता बंद केली. पाईप लाईन दिसते ना. हे ड्रेनेजच्या लाईनचं काम चालू केलं त्या गावात. ड्रेनेज लाईनचा. त्याची मुलं आता रिदीला येते त्यांची तर गेले पाणी प्यायला. सर इथं गेटला. चल गे चल 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 चल. आली बघी. चल लगेच जायचं आपल्याला आतूच्याकडे मुंबऱ्याला. चला आता निघू लगेच. असंच राहू. चल मी खाऊ घेते तिला. घरांच्या निघलो लगेच ताबडतोब आम्ही. आता चाललो सविताने मी ताईची दार धुतो म्हणून ताई दिली ना. आणि आम्ही आता चाललो बाईची तर मुंबऱ्याला. आता आली आहो आम्ही बायपासवर. मुंब्रा बायपासला आहो. बसायला चालल्या त्यांचा इथं. आता परत त्यांचं कुर्बान तो दिरूच त्यांचं वारले म्हणून. चला आताच पोचलो इकडे. रिद्धी सविता मी गाडी इथे लावली म्हणून तर गाणी ऐकली तिकडे. आता बोलतील की रोज रोज यायला लागले ना. मग दाखवतो तुम्हाला. गाडी है म्हणजे गाण्या है. गाण्या आहे. गणपती महाराज की जय. आई मग म्हणलं. अरे वा जायला. हा ग इकडेच 50 लाखाची माडी फिरायला पाहू. हे उघडा झालं बघ. अंग बिंग धवले ना. बसले गरम होतं रास इथं. आता होली चालू. आता एसी वाल्याला सांगले मी तू ये. जस्ट निघल्या आता बाहेर. आमच्या इकडच्या मेन रोडवाल्या खालच्या रोडवाल्या. त्यांचा रोड कसा कच्चा आहे ना. त्याच्यामुळे तिथे जमत नाही करायला बनवायला व्हिडिओ. आता इकडे इकडे बघा ट्रेन पण आले समोर. आता आपला युटर्न मारून इकडं डायरेक्ट बायपास होता. आज काय घेतले मी बघा. आज बिर्याणी. आम्ही दोन फुल बिर्याणी घेतल्या नाही काय. आज बिर्याणी खायचा इच्छा आहे. चालेल
त्यानंतर आज बोलतं जेवण काय बनवलं ना, आज बिर्याणी घ्या बोलतं आपल्याला मस्तपैकी. बरं चालेल, चल बिर्याणी घेतो आज आपल्याला मस्तपैकी. मला गरमागरम वापा निघतात सगळं त्यांच्या. हो लगेच आता, टाईम नाही करायचा. आता जेवा बाबा. इथे घ्यायला आपली इथे गावातच आहे हो बिर्याणीवाला, गरीब नवाज कॅटरर्स. पण घेतली बिर्याणी. आता जो आपल्या रायता देईल तो घेऊन ना निघू लगेच. चला जस्ट पोचला घरा, आता लगेच जेवायला बसाय. वरती घेऊ ती खायला. हा गरम होते ना रे यार. मग नंतर तो असं ठेवलं ना, आम्ही लगेच निघलो. हे पोरले ताण लागली. इकडे बघा पाणी कसं, एक ग्लास तुला बघ आता. आता जेवल की एक वर तो डबल दुसरा येतला तुझा. हा का, ठीक आहे चल. हां चालेल. आता जेवू मस्तपैकी. वरती AC लावली असेल. चला. गरम होतो काय सांगू तुम्हाला. बापरे, AC लावली ना तुम्ही. लाव ना तो टँकर त्याला. असं थोडी आहे कधी. चामटूल काय खाते बघा आमचं चामटूल. काय खाते रे तू. काय खाला. आंबा बोला आंबा. हा बघ ना कशी भाषा बघा. बघ केला, बघ केला. हा बघ ना केला कशी बोलतं. अजून काय बोलतं रिद्धी तू हिला सांगू दे बोलायला. कॉकॉक कॉकॉक बोलते, कॉकॉक बोलते. बिर्याणी घेतली जेवायला. आता थोडीशी खाऊन झाली. आता रिद्धी केला ती भरवतं, कारण ती जेवून घेतला. मी जर इकडे हिनी घेतली आता खायला. ही पण माझी रिद्धी पण खाते. मग तू खाते बेटा काय. या आता जेव्हा या. चला हे बघा ACचं काम आता केलेला 1 महिना पण नव्हता झाला, तर लगेच AC लिकेज झाली. AC लिकेज कुठून झाली ते माहीत नाही. आता तो करतोय, तो चेक करेल आता कुठून लिकेज झाली ती. समोर गॅसचा आवाज येतो बघा. आता बघूया. तो बोलतो लिकेज आहे कुठेतरी. आता लिकेज चेक केल्यावर समजेल आपल्याला कुठे आहे ते, आणि त्याच्यानंतर मग बघूया. हे आपल्या गावातच काम करतात आहे. राहतात तिथं पाठीमागं त्या जण्याचे सलूनवाल्याच्या बाजूला त्यांचा गाला आहे. वही पे ना. हाँ बोलो. हाँ आपका लीकेज इस पे था. ये जो मोटा वाला पाइप है ना, हाँ बड़ा बड़ा हाफ का, हाँ हाफ का पाइप है. आपका पाइप 5F का नट है ये. हाफ बाई 5F का. वो पहले वो उस पे कैसे लीकेज हो गया. वो जो बैठा ही नहीं मतलब वो. जो टाइट किया था ना हाँ. उसने अच्छे से टाइट नहीं किया रहेगा, या टेफ्लॉन टेप बराबर नहीं मारा था उसने. अच्छा. इसके लिए यहाँ से लीकेज हुआ. क्वार्टर का आपका ओके था, यहाँ से लीकेज था. हाँ क्वार्टर का वो तो पूरा ठंडा हो रहा था. आइस जम रहा था उसके ऊपर. आइस जम रहा था. आइस जमने का रीजन यही है कि गैस का प्रॉब्लम है. हाँ जब क्वार्टरली पाइप पे आइस जमते हैं तो मतलब गैस लीकेज हो गया है, या तो फिर गैस का प्रॉब्लम है. गैस कम है या तो लीकेज है. अच्छा एक ही चीज. हाँ हाँ हाँ. तो ये आपका यहाँ से प्रॉब्लम था. तो अभी मैं इसको प्रॉपर टेप मार के टाइट करने वाला हूँ. वापस से मतलब ब्रीजिंग वगैरह करने की जरूरत नहीं, ब्रेजिंग की जरूरत नहीं. ब्रेजिंग का रीजन कब आता है, जब आपका यू बैंड पे लीकेज है. अच्छा ये सब मतलब लीकेज इधर ही है. पहला अपना यही रहता है. ये हाँ, खोलने हाँ, से मालूम पड़ता है. मालूम ये पड़ता है. खोले, स्पॉइल नहीं आया, फिर इसी आपको नीचे उतार. हाँ नहीं तो अभी ऊपर से मतलब इधर से नहीं है तो इधर ही का हो गया. अभी मतलब नीचे उतरने की जरूरत नहीं है. अगर नीचे उतारने की जरूरत कब आती है, जब यहाँ पे लीकेज नहीं हम्म. दिखा. अपने को यहाँ दिखा रहा है, इसके लिए पहले यहाँ से क्लियर करते. चलेगा ठीक आहे चलो करू. चलो बघा त्याने सांगितलं तो पहिले जो आला होता ना, त्यांनी का आपल्याला बरोबर त्यांनी टेपलून टेप मारला नव्हता, किंवा एक तर त्यांनी टाईट व्यवस्थित केला नव्हता, म्हणून त्याला तो लिकेजचा प्रॉब्लेम झाला. आता मागे पण बोलवला होता ना गॅस भरत, हेच लोक आली होती आपली गॅस भरायला गाडी याच्यामध्ये AC मध्ये. तेव्हा कूलिंग कमी झाली होती, पण त्या टायमाला त्यांना समजलं नव्हता. पण आता त्यांनी चेक केलं तर गॅसचा प्रेशर कमी झाला, कारण AC एक साईडलाच कूलिंग देत होती, त्याच्या पुढं काय कूलिंग देत नव्हती ती. तर मग आता त्याला आला आहे तो, तर बघूया. आता तो सांगतो की मी एकदा इथं हे चेक करून फिट करून चेक करतो, मग सांगतो कसा काय करायचं ते. गॅस भरल्यानंतर चेक करेल तो वापस पुन्हा कुठं लिकेज आहे. पण त्याला ते लिकेज समजलं का लिकेज इथंच आहे, कारण वरती लिकेज असतात. तर मग तो सांगतो की इथं लिकेज नसताना तर इथं ऑइल नसतं आलं, तर इथं ऑइल आला होता. बघूया चला आता तो काय काय करतो ते दाखवतो तुम्हाला.
हे बघा आता तो गॅस खोलतोय चेक करायसाठी. चेक करतो आता इथून तो गॅसचा गॅस खोलला आणि इकडनं तो त्याला हे लावून शॅम्पूचं पाणी लावून चेक करतो का त्याच्यामध्ये मध्ये कुठे लिकेज बबल वगैरे येतो का. वो अंदर साइड से भी लगा ना उसको. नहीं वो अंदर साइड से ऐसा ब्रश डालेगा तो समझ में आएगा उधर भी ये है ना. नहीं इधर से मैं डालूंगा ना ऐसा तो पानी उस साइड में जा रहा है. फेस उधर भी जा रहा है. नहीं इधर से नहीं लग रहा है ना उसमें. हाँ अभी ये हुआ अभी लग गया. अभी कहीं आ नहीं रहा कुछ. हे बघा कुठं फेस येतोय का कुठंच नाही फेस येत आता म्हणजे याचा अर्थ त्याने लिकेज झाला क्लिअर त्याचा. सादा पानी लगा के देख लो. हाँ अगर रहेगा तो ये बबल निकलेगा. बबल निकले मतलब फटक से समझ में आता कि जागा आ रहा है करके. कुछ नहीं है इधर. नाही आहे ना. नहीं दोनों क्लियर है. दोन्ही क्लिअर आहेत तो बोलतो काय टेन्शन नाही. इकडनं गॅसचं प्रेशर सोडले त्याने. ओके बराबर. क्या लगा रहा है भाई ये इसको. हिटलोन. आता तो त्याला पॅक करायसाठी हिटलोन लावतोय. तो हिटलोन लावल्यानंतर काय होतं माहिती आहे का त्याला तो का पानी बाहर नहीं आएगा. जो पाणी येतो ना त्याचा AC चालू केल्यानंतर पाईप जो थंडा होतो ना तो पाणी इकडं आतमध्ये इकडं लिकेज नाही होणार तो. हिटलोन लावून त्याला टेपिंग करतो तो. आता तो गॅस टाकायचं काम चालू आहे बघा. त्याने गेज लावले. हा गॅस घेऊन आला याच्यामध्ये तो गेज दाखवतो किती आहे आता. कितना प्रेशर आहे भाई. 110 110 आहे. 110 प्रेशर आहे त्याच्यामध्ये गॅस झाली दाखवतो. और डालेगा कितना तक जाएगा. 120 तक जाता है. 120 अभी कितना डालेगा कितना तो. 120 डालूंगा. अच्छा 120 डालेगा. 130 डालूंगा. अच्छा बोले 120 टाकीम बोलला. तो आउटडोअर पण चालू झाला आता आणि इकडे हा इंडोर त्याच्यामध्ये पण आता हवा चालू झाली थंडी थंडी. इकडनं पण आहे आणि इकडं पहिलं बोलतो या साईडूनच या साईडूनच हवा येत होती थंडी पण आता या साईडून पण हवा चालू झाली कारण ती लिकेज होताना त्याच्यामुळे तो पूर्ण पुढं सर्क्युलर होत नव्हता. सो आता होतोय तर आता झाले चालू वापस. चला बघूया आता कसं काय आहे ते करतावा. आता झाले 6 वाजले. आता निघलो जायला. घरात कोणीच नाही. बाबा एकटाच आहे. ताई गेली कलव्याला. सविता भारतीताई आले तिकडनं ती तिच्या घरनं ठाण्यावरनं आणि दुगीताई ही लोक रिद्धी आणि माई ही लोक गेले अमृतनगरला आणि मी चाललो गाडीवर. आता मगाशी तुम्हाला दाखवलाच का कसा ते AC वाल्याने काम केला. आपल्या याचा जो हे होता ना तो लिकेज झाला होता जॉईंट. तो जॉईंट त्यांनी टेप लावून वगैरे हे करून त्यांनी बरोबर फिट केला आणि जॉईंट बंद केला. सो आता कूलिंग बरोबर देते त्यासाठी आता पण AC चालू ठेवले मी. सो चला आता आपण निघू आपल्या गाडीवरती. भेटू संध्याकाळी रात्री आल्यानंतर. चला तोपर्यंत कुठे जातो कुठे नाही ते तुम्ही बघाच. आता बाबाला आवाज दिला तुम्ही इथे हॉलमध्ये बसा. गॅलरीन उभा होता आणि आपण आता घेऊ पाण्याची बॉटल. थंडी थंडी एकदम मस्तपैकी. मग असे सामान आणले तो हिनी सामान तसंच ठेवले. अजून काय त्याला हे केलं ना परत त्याच्यानंतर तर गरम एवढा होतं ना काय सांगू तुम्हाला. गरम असं डेंजर होतं. आपण हे बघा तुम्हाला दाखवतो. बॉटल कुठे आहे आतमध्ये ठेवली बर्फ करीत ठेवलेली. बर्फ झाला असेल तर नाही माहिती ना अजून मला. ओके डन झाले पण ते एकदम पूर्ण बर्फ नाही झाला त्याच्यात थोडासाच झाले. बाकी वरती पाणी आहे दिसतं पाणी. बाकी सगळं आईस आहे. बाकी सगळं आईस आहे. चला आता ही लाईट बंद करायला लागेल. दाखवतो 2 मिनटं यायची तर ठेवून देऊ. दरवाजा लावा लागेल तर मांजर विंजर जाईल ना आतमध्ये. हिरवा गिरम आल्यावरती बोलणार माझ्या मनावर ते खुललेला आणि येणं केलं म्हणून. गाडी मस्त चकाचक धुवून काढले एकदम. सकाळी जाम घाण होती ना आता मस्त चकाचक धुवून काढले. चला निघूया आपण आता. बघा नुसता मोकाट बसल्या गाडीवर निघल्या सगळ्या गाडीवर निघल्या. इकडे बघायचं यांच्या साईडवर असं बसायला होतं मोकाट. इकडे बघा यो बी याची गाडी आहे बा इथं उभी गेले गॅरेजवर. गाडी गॅरेज उभी गेले जित्याने फोन केला का ना तरी याला काही काम नाही काही नसतं नुसतं बसलेलं असतं. हा
याला गॅरेज बंद करायची गरज. आता वाजले किती 7 वाजलं, हे चालू ठेवायचं. लोक येतात आईल न्यायला काही न्यायला, याला काही समजत ना. हा हुशार आहे बा सेटर, अर्धा करून ठेवले. किंवा ही आपली धन्नोबा दिसली का? आपली धन्नोबाची चमक देणार दिसली टाकाटक. रोज धुता ना आपण, रोज धुल्यावर का चमकणार ना गाडी. एक जण तर लावतो पॉलिश लावतो की गाडीला. अरे पॉलिश बिलिश काही लावीत ना. मला ना जाऊ बरं साधी बरं शॅम्पून बी ना देत बरं, नुसती पाण्यानंच चलतो तिला बरं न पुसतो. बाकी काय तर वाजल्यान 10:30. आज लवकरच आलो कारण आज गेलो पण लेट आणि आज कंटाळा पण होता, तरी सुद्धा गेलो म्हणून आलो. आता 10:30 वाजले. माही जागी आहे असं वाटतं, बघूया. तिकडे बघा काय करते बघा ही काय करते. हा काय खाते तू? काय यो खायला मला म्हणाले येते बघा. तो खा, तू खा खा. या शेटनी बोलवले जेवायला. शेटनी बघा आमची एक आणली. इकडे बघा, इकडं पीस तळल्यान आणि इकडे बघा माझ्यासाठी जांभला घेऊन रे. बघला ना माझ्यासाठी जांभला आणला. जांभला चक्क मला आवडतं म्हणून. कुशी आणली जांभला? बापरे, त्यांच्या कवशाचे आणले, बाजारांचे आणले असतील ना. बघा ही भाकर बी तिने कवशाची आणली आहे का? मला अंगोदी आईने भाकर दिले बोलते. घरा गेली ना का म्हणजे ती कशी आई भाकरी उशिरा असली खाली का मग ती एकाच भाकर घेतं कधीतरी. हा का नेहमी नाही, कधीतरी. चला या आता जेवायला बसल्या. आज लवकर दिले आपण, जास्त टाइम केला ना. तीच बोलली लवकर या म्हणून जेवायला. आज नाही बसले खायला. चला जेवून घेतो मग भेटतो तुम्हाला. जेवण तर झाला मस्तपैकी. आज सगळेजण चिकनचे पीस तळले होते आणि चिकनचा रस्सा बनवला होता. बरेच दिवसात मी चांगलं बरं आज काहीतरी वेगळा बनव. तिने ते चिकन घेऊन आली ती आणि बनवला. चला आता तुम्हाला सर्वांना गुड नाईट. आता वाजले 11:30 आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला उद्याच्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये.